हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू मॅथ्स विथ संदीप सर. तुमच्या समोर जबरदस्त टॉपिक घेऊन आलेला आहे जो कंटिन्युटी खूप मुलांना अवघड जातोय. बघूया किती इझी चॅप्टर आहे हा. आज तुम्हाला हे सेशन पाहिल्यानंतर हा चॅप्टर सुद्धा इझी वाटायला लागेल. याची बघा मी तुम्हाला शाश्वती देतो आणि लवकर लवकर हा टॉपिक लगेच आपण सुरू करून दाखवूया. कंटिन्युटीचं बघा तुमच्यासमोर मी एक लाईन ड्रॉ केलेली आहे, जी नंबर लाईन. किती असतं? 0, इकडे -1 आणि तिकडे काय +1. तर लक्षात ठेवा, 0 पेक्षा जर लेफ्ट साइडला व्हॅल्यू असतील 0च्या, तर 0 पेक्षा लहान व्हॅल्यू असतात, म्हणून त्याला आपण x टेन्स टू 0 मायनस म्हणतात. आणि जर 0 पेक्षा राईट साइडची व्हॅल्यू असतात पॉझिटिव्ह व्हॅल्यूज, म्हणून त्याला आपण x टेन्स टू 0 प्लस म्हणतात. आणि ही एक्झॅक्ट जी 0 ला असते बघा, इथली एक्झॅक्ट व्हॅल्यू, तिला ऍट x इज इक्वल टू 0 म्हणतात. म्हणजे 0 पेक्षा लहान व्हॅल्यूज, 0 पेक्षा मोठ्या व्हॅल्यूज आणि एक्झॅक्टली x इक्वल टू 0 व्हॅल्यू. आता सांगायचंय काय की महत्वाचा पार्ट दोन टाइप मध्ये एक्झाम्पल तुम्हाला विचारलं जातं, दोनच टाइप मध्ये, थर्ड टाइप येतच नाही कधी. म्हणून पहिला टाइप काय, एफ ऑफ एक्स तुम्हाला इथे एक कंडिशन दिलेली असेल, एफ ऑफ एक्स इथे तुम्हाला काय कंडिशन दिलेली असेल. इथली कंडिशन काय हे महत्वाचं नाही. इथे बघा, एक असतं बघा, एक एक्स नॉट इक्वल टू 0 आणि एक असतं एक्स इक्वल टू 0. जर नॉट इक्वल टू 0 सापडलं तर आपण त्याला म्हणतो बघा, लिमिट एक्स टेन्स टू 0 एफ ऑफ एक्स. म्हणजे या नॉट इक्वलच्या केससाठी एक्स टेन्स टू 0 एफ ऑफ एक्स. इथं ना 0 ला मायनस म्हटले ना प्लस म्हटले, कारण काय की एक्स नॉट इक्वल टू 0 म्हणजे 0 सोडून, म्हणजे ते लहान असू शकतं फंक्शन मोठं असू शकतं. लहान म्हणजे इकडे पण असू शकते तिकडे असू शकतं, फक्त 0 नाहीये. मग अशा केस मध्ये मला मायनस म्हणता येत नाही, प्लस म्हणता येत नाही, कारण दोन्ही कंडिशन मिक्स आहेत. म्हणून त्याला फक्त एक्स टेन्स टू 0 म्हणायचंय आणि एफ ऑफ एक्स. आणि इज इक्वल टू दुसरी कंडिशन बघा, एक्स इक्वल टू 0 वाली म्हणजे इथली कंडिशन. आता इक्वल टू 0 असेल तर म्हणून याला एफ ऑफ ही एक्स ची व्हॅल्यू 0 आहे म्हणून ती एफ ऑफ 0 म्हणतात. हे जर दोन्ही साइड इक्वल आल्या तर याला म्हणतात फंक्शन आहे तुमचं कसं कंटिन्युअस आहे. लक्षात ठेवा, कंटिन्युअस साठी तुम्हाला हे दोन्ही फंक्शन इक्वल आणावे लागतील किंवा यायला पाहिजे. तेच आता इथे बघा, दुसरं एक्झाम्पलचा दुसरा टाइप, लेस दॅन इक्वल किंवा ग्रेटर दॅन असा फंक्शनचा टाइप दिला जातो. आता लेस दॅन म्हणजे काय, 0 पेक्षा लहान व्हॅल्यू म्हणजे ह्या एक्स टेन्स टू मायनस ची कंडिशन. मग मला इथे लिहावं लागेल लिमिट एक्स टेन्स टू मायनस एफ ऑफ एक्स. यात ही कंडिशन आली. नंतर एक्स ग्रेटर दॅन 0 म्हणजे काय, 0 पेक्षा मोठ्या व्हॅल्यूज म्हणजे तिकडच्या व्हॅल्यूज, मग त्याला म्हणतो आपण एक्स टेन्स टू 0 प्लस एफ ऑफ एक्स. आणि इज इक्वल टू थर्ड कंडिशन काय असते, एक लेस दॅन झाली, एक ग्रेटर दॅन झाली आणि एक इक्वलची असते. पण एक इक्वलची कंडिशन एक मिक्सअप आली, इथंच आली आहे इक्वलची, म्हणून त्याला एफ ऑफ 0. जसं बघा इथे इक्वल होता त्याला तुम्ही एफ ऑफ 0 म्हणतात, तसं इथे पण एफ ऑफ 0 असतो. पण लक्षात घ्या, ही कंडिशन तुम्हाला फाइंड करायची गरज नाहीये, कारण यात जर लेस दॅन आणि इक्वल जर मिक्सअप झाला असेल तर याचा आन्सर याच्यासोबतच आलाय, एक्स टेन्स टू मायनस सोबतच निघून जातं ते. जर याची कंडिशन जर वेगळी असेल, बघा इथं लेस दॅन आला नाही, समजा इथं आला, समजा फॉर एक्स इक्वल टू 0, याची कंडिशन जर वेगळी आली असेल तर मग हे वापरायचं, अदरवाईज गरज नाही. मग जर 0ची कंडिशन मिक्सअप असेल तर त्यावर दोनच कंडिशन काढा, आणि जर सेपरेट आला तर 3 कंडिशन. एवढं तुमच्या डोक्यात असलं पाहिजे. यात कशाची कंडिशन आहे, कंटिन्युअसची. मी तुम्हाला दोन्ही टाइप दाखवलेला आहे. गणित कसं येऊ द्या, एक तर इक्वल अँड नॉट इक्वल. इक्वल नॉट इक्वल आलं की लिमिट एक्स टेन्स टू 0 एफ ऑफ एक्स इक्वल टू एफ ऑफ 0. आणि जर लेस दॅन ग्रेटर दॅन इक्वलची केस आली तर ह्या कंडिशन मायनस आणि प्लसच्या. विसरायचं नाही, शेवटपर्यंत हाच टाइप असेल, याच कोणती या किंवा या टाइपचे सम येत राहतील. त्यांनी जर म्हटलं ऑलरेडी फंक्शन आहे कंटिन्युअस, तर तुम्हाला हाच फॉर्म्युला डायरेक्ट यूज करायचा आहे. कंटिन्युअस म्हटले की डायरेक्ट फॉर्म्युला हाच यूज होणार आहे. ठीक आहे, आता स्टार्ट करूया आपण आपले एक्झाम्पल. बघा तुमच्यासमोर मी एक एक्झाम्पल ठेवलं पहिलं, की एक्झामाइन वेदर द फंक्शन इज कंटिन्युअस ॲट द पॉईंट्स इंडिकेटेड अगेन्स्ट देम. कंटिन्युअस आहे की नाही ओळखायचं आहे आपल्याला. तर फंक्शन दिलं आहे, त्याचा आन्सर दिला आहे बघा, ही लेस दॅन आणि ग्रेटर दॅनची केस आहे. लेस दॅन ग्रेटर दॅन केस आली की म्हणजे आपलं 0 पेक्षा लहान आणि मोठ्या फंक्शनची केस वापरायची, म्हणजे मायनस प्लसची. चला पहिला पार्ट, लिमिट एक्स टेन्स टू 0 मायनस एफ ऑफ एक्स. लिमिट एक्स टेन्स टू 0 मायनस फक्त कशासाठी असतो, फंक्शन ओळखण्यासाठी. मायनस म्हणजे 0 पेक्षा लहान फंक्शन कोणतं आहे बघा, एक्स लेस दॅन 0चं हे फंक्शन आहे, जे मी इथं लिहिलं एक्स अपॉन टॅन 3x प्लस 2 ॲज इट इज. आता लक्षात घ्या, तुम्हाला हे थोडे लिमिटचे फॉर्म्युले माहीत असावे लागतील. तुम्हाला जर लिमिटचे फॉर्म्युले आठवत नसतील तर लिमिटचं मी तुमचा एक पार्ट अपलोड केलेला आहे, तो पार्ट बघून घ्या. आणि किंवा त्या स्टार्टिंगला त्यामध्ये मी फॉर्म्युले प्रॉपर लिहून दिलेले आहेत, ते फॉर्म्युले चेक करा एकदा, किंवा फॉर्म्युले मिळून जातील. तर मी जिथे जिथे फॉर्म्युले लागतील तिथे साईडला लिहित जाईल, जिथे एक फॉर्म्युला लिहिलेला आहे मी. कोणता फॉर्म्युला येते पहा, की जर एक्स अपॉन टॅन के एक्स आला तर
याचा फॉर्म्युला होता 1/k. मग हे बघा याचं उत्तर त्या रूलनुसार जर मी आन्सर घेतलं तर याचा आन्सर सुद्धा 1/k म्हणजे इथं 1/3 होणार आणि +2 तसाच. याचं जर क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं आपण तर बघा उत्तर येईल याचं डिआमीटर काय नाही म्हणजे 1. क्रॉस करा 1 1 जा 1, 3 2 जा 6 डिवाइड बाय 3. किती आला आन्सर बघायचं 7/3. इक्वेशन नंबर 1 म्हणतो एक सम सोडून झालं त्याची जर 0 मायनस वाली कंडिशन. आता लिमिट x टेंड्स टू 0 प्लस वाली कंडिशन. f ऑफ x लिमिट x टेंड्स टू 0, 0 पेक्षा मोठा फंक्शन म्हणजे x ग्रेटर दॅन 0 ची कंडिशन कोण आहे 7/3 इथं ठेवला. आता यात xच नाही त्यामुळे x ची व्हॅल्यू 0 जरी टाकली तर फरक पडणार नाही, उत्तर तुमचं 7/3 येणार आहे म्हणजे इक्वेशन नंबर 2. आणि यात बघा ग्रेटर दॅन सोबत इक्वलचे केस मिक्सअप आहे म्हणून थर्ड कंडिशन काढायची गरज नसते. तर झाल्या दोन कंडिशन, तर दोन्ही साईड कशा आल्या बघा इक्वल आल्या. सो म्हणू शकता फ्रॉम इक्वेशन 1 and 2 काय इक्वल आलं म्हणायचे लिमिट x टेंड्स टू 0 मायनस फंक्शन इज इक्वल टू लिमिट x टेंड्स टू 0 प्लस फंक्शन दोघं इक्वल आले. सो देअरफॉर f of x is continuous. f of x is continuous at x is equal to 0. यात कुणालाही काही शंका नसावी, एकदम इझी असा सम होता. लेस दॅन ग्रेटर दॅन आला की फक्त मायनस आणि प्लसची कंडिशन डोक्यात असली पाहिजे. चला लगेच आपल्या पुढच्या महत्त्वाच्या समोर मी दुसरं सम ठेवलेलं आहे. f of x is equal to 5 power x plus 5 power minus 6 of minus 2 upon x square. For x not equal to 0 is equal to k. For x is equal to 0 is continuous at x. फंक्शन कसं ऑलरेडी सांगितलंय कंटिन्युअस आहे, k ची व्हॅल्यू काढा. मग जर कंटिन्युअस असेल तर पहिले सांगायचं सिन्स क्वेश्चनने सांगितलं आपल्याला काय की f of x is continuous at x is equal to 0 ला फंक्शन कंटिन्युअस आहे. जर कंटिन्युअस असेल तर मला सांगितलं दोन्ही साईड इक्वल असतात. आता नॉट इक्वल आणि इक्वलच्या केसमध्ये तुम्हाला लिहून दिलं होतं बघा लिमिट काय असतं रे x is equal to 0, x टेंड्स टू 0 f of x इज इक्वल टू काय असतं f of 0. या दोन साईड इक्वल घ्यायचे असतात. चेक करा मी प्रॉपर लिहून दिलेलं आहे तुम्हाला, मी फक्त व्हॅल्यूज मांडत राहणार. x टेंड्स टू 0 f of x काय दिलं तुम्हाला नॉट इक्वलची केस जो f of x आहे 5 power x प्लस 5 power minus x minus 2 upon x square इज इक्वल टू f of 0 ची व्हॅल्यू काय तिथे बघा f of 0 म्हणजे इक्वल 0 ची व्हॅल्यू काय असते k म्हणजे ही k तुमची व्हॅल्यू f of 0 ची. बस ते दोन्ही इक्वल आहेत, याचं जे उत्तर येणार ते k चं उत्तर होणार. चला सिम्प्लिफाय करत राहूया. लिमिट x टेंड्स टू 0 इथे बघा 5 power x 5 चा पॉवर निगेटिव्ह आलाय. मला जर पॉझिटिव्ह करायचं असेल तर खाली शिफ्ट करा म्हणजे 5 चा पॉवर काय होणार पॉझिटिव्ह x मायनस 2 डिवाइड बाय x स्क्वेअर आहे तसाच इज इक्वल टू k. त्यानंतर फ्रॅक्शन झाले बघा, फ्रॅक्शन म्हणजे काय डिवाइडला 5 पॉवर x आलाय तो नकोय आपल्याला. तर नको पाहिजे असेल तर 5 पॉवर x ने प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय करा. मी जर 5 पॉवर x ने प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय केलं तर आन्सर काय येईल बघा. चला आता बघूया. मी सॉल्व्ह करतो. आपल्याला k ची व्हॅल्यू काढायची पायामध्ये बघा काय बघा लिमिट x टेंड्स टू 0 कशाने मल्टिप्लाय करतो मी 5 पॉवर x ने 5 पॉवर x इंटू 5 पॉवर x म्हणजे आपला 5 पॉवर x चा काय होणार बघा स्क्वेअर मिडल साइन प्लस 5 पॉवर x ने मल्टिप्लाय केलं तर 5 पॉवर x मल्टिप्लाय डिवाइड कॅन्सल म्हणजे 1 मायनस 2 ला जर 5 पॉवर x ने मल्टिप्लाय केलं तर 2 इंटू 5 पॉवर x डिवाइड बाय x स्क्वेअरला आपण 5 पॉवर x ने मल्टिप्लाय करायचं x स्क्वेअर इंटू 5 पॉवर x. प्रत्येक टर्मला आपण 5 पॉवर x ने मल्टिप्लाय केलं, फ्रॅक्शन सगळं कॅन्सल झालं. राईट साईडचा बघा जो इक्वल टू k आहे मी इथे लिहितो पाहिजे तर k इथे लिहिला म्हणजे k ची व्हॅल्यू निघाली आपली k इज इक्वल टू लिमिट x टेंड्स टू 0. वरती जर तुम्ही बघाल एक फॉर्म्युला तयार झाला आपला कोणता तर हा a स्क्वेअर म्हणजे 5 पॉवर x चा स्क्वेअर प्लस 1 चा स्क्वेअर 1च असतो म्हणजे a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर मायनस 2ab म्हणजे हा कुणाच फॉर्म्युला असतो रे a मायनस b चा स्क्वेअर. a मायनस b म्हणजे a म्हणजे 5 पॉवर x मायनस साइन इथं दिसतोय म्हणून मायनस b म्हणजे 1 ब्रॅकेटचा स्क्वेअर. तर चेकिंग करून बघा हे स्क्वेअरिंग येतोय का. a स्क्वेअर म्हणजे 5 पॉवर x चा स्क्वेअर प्लस b स्क्वेअर म्हणजे 1 चा स्क्वेअर आणि मायनस ट्वाइस ab मायनस ट्वाइस ab म्हणजे दोघांची मल्टिप्लिकेशन 5 पॉवर x इंटू 1 5 पॉवर x च येणार. त्यानंतर डिवाइड बाय x स्क्वेअर आणि हा 5 पॉवर x जो आहे सेपरेट लिहितो 1/5 पॉवर x. आता तुम्ही जर पाहिलं k इज इक्वल टू इथे बघा फॉर्म्युला जो लागणार आहे मी तर लिहिलाय वरतीच a पॉवर x मायनस 1/x जर असेल त्याचं उत्तर काय असतं लॉग a. हा फॉर्म्युला मी लिहिलाय. मग तसा बघा फॉर्म्युला मॅच झाला तुमचा 5 पॉवर x मायनस 1/x दोघांचे पण स्क्वेअर आहेत. मग असू द्या जे उत्तर येईल त्याला आपण स्क्वेअर देऊ.
म्हणजे याचं उत्तर काय येणार रूलनुसार, याचं लॉग ए येतं, त्याचं काय येणार लॉग 5 आणि दोघांचे स्क्वेअर आहेत म्हणून ब्रॅकेटचा स्क्वेअर म्हणायचं इंटू 1/5 पॉवर. आता एक्सचं काय करायचं, तर एक्सचं लिमिट काय होतं 0, या एक्स 5 डोक्यावर 0 ठेवून द्या, त्याचा कोणताही फॉर्म्युला तयार होत नाही. म्हणजे के इज इक्वल टू लॉग 5 स्क्वेअर आणि कशाचाही पॉवर 0 असेल तर उत्तर त्याचं 1 असतं, म्हणजे के इज इक्वल टू लॉग 5 स्क्वेअर हे त्याचं उत्तर फायनल असेल. ठीक आहे, मला वाटतं हे कळालं असावं. काही शंका नसेल, काही शंका असतील तसे मला कमेंट करा, लाईक करा. आपला व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करायला, सबस्क्राईब करायला विसरू नका. मी व्यवस्थित प्रॉपर सगळं सांगायचा प्रयत्न करतोय, तर माझ्याकडून तुमच्याकडून मला एवढं सहकार्य पाहिजे. सगळ्यांनी लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरायचं नाही. चला आपण स्टार्ट करूया पुढचा, की याच्या पुढचा सम घेऊन येऊया. हा होता कंटिन्युअसचा, आता पुढचा बघूया कशावर आहे. तर आपल्या समोर बघा मी पुढचा सम ठेवलाय e पॉवर 1/x - 1 अपॉन e पॉवर 1/x प्लस 1. ठीक आहे, पहा त्यामध्ये काय करायचं आपल्याला. आता फंक्शन काय म्हटलं, डिस्कस द कंटिन्युटी. कंटिन्युअस आहे का नाही ते चेक करायचं तुम्हाला. तर कंटिन्युअस आहे का नाही म्हणजे तुम्हाला सांगितलं, म्हणजे नॉट इक्वल इक्वलची केस आहे. पहिला आपण फाइंड करू लिमिट x टेंड्स टू 0 f ऑफ x. इथं मायनस प्लसचा पार्ट येत नाही, फक्त नॉट इक्वल असेल तर ओनली x टेंड्स टू 0. लिमिट x टेंड्स टू 0 f ऑफ x काय दिलाय त्यांनी, e चा पॉवर 1/x - 1 अपॉन e पॉवर 1/x प्लस 1 असं देखील फंक्शन दिलेलं आहे. आता ऐका, x चे व्हॅल्यू मी 0 ठेवू शकत नाही. जर 0 ठेवले तर 1/0 माझा काय होईल, नॉट डिफाईन. आणि e चा पॉवर इन्फिनिटी म्हणजे सगळं इन्फिनिटीमध्ये गेलं, म्हणून मला इन्फिनिटी आणायचं नाही आहे. लक्षात घ्या, इन्फिनिटीचा रूल होता की जर 1/∞ असेल तर उत्तर 0 येतं. मग इन्फिनिटी तुमचा काय आला पाहिजे, डेअर आला पाहिजे. इन्फिनिटी आणलं तर चालेल, पण कधी आणा, इन्फिनिटी जर खाली आला तर 1/∞ 0 उत्तर देतो. म्हणून एक काम करू आपण, ही लिमिट x टेंड्स टू 0 मी काय करतो, e ने e पॉवर 1/x नेच डिवाइड करतो प्रत्येक टर्मला. बघा म्हणजे आता e तुमचा पूर्ण खाली जाणार निघून, किंवा e पॉवर हे बघा मी तर म्हणतो डिवाइड न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय e पॉवर 1/x. e पॉवर 1/x ने फक्त डिवाइड जर केलं तर आपलं मोस्ट ऑफ द आन्सर सॉल्व झालं. बघा काय, e ला e ने डिवाइड केलं तर उत्तर तुमचं येणार 1. 1 ला e ने डिवाइड केलं तर 1/e. इथं पण e ला e ने डिवाइड केलं तर आलं 1. 1 ला e ने डिवाइड केलं तर 1/e. झाली का डिव्हिजन, प्रॉपरली डिव्हिजन झालेले आहे. आता बस उरला पार्ट, फक्त लिमिट पुट करा. मी जर लिमिट पुट केलं तर वरती बघा 1 - 1/e चा पॉवर. x ला जर तुम्ही 0 टाकलाय तर 1/0 तुमचा इन्फिनिटी झाला, म्हणजे e च्या डोक्यावर इन्फिनिटी गेलाय बघा. आणि डिवाइड बाय खाली पण तेच 1/1 प्लस 1/e पॉवर इन्फिनिटी. आता कशाचं आहे तुम्हाला मी आत्ताच सांगितलं बघा, पुढे आलो बघा. कशाचा आन्सर निघणार आहे, लिमिट x टेंड्स टू 0 उत्तर निघतंय बघा आपलं हे f ऑफ x चं. ठीक आहे, काय उत्तर आहे आता 1 मायनस, तुम्हाला मी आत्ताच सांगितलं बघा, खाली e चा पॉवर इन्फिनिटी म्हणजे इन्फिनिटी झालं, 1/∞ झालं. 1/∞ काय असतं 0, म्हणून इथं आपण तुमचं 0 डिवाइड आला 1 + 0. 1 - 0 आपण 1 + 0 म्हणजे 1/1. याचं उत्तर 1च आलंय, इक्वेशन नंबर 1. चला, एकाच उत्तर 1 आलंय. आता इक्वल टू 0 ला आपण काय म्हणत असतो, f ऑफ 0. त्याचं उत्तर दिले त्यांनी, किती दिलंय बघा 1. हे इक्वेशन तुमचं 2 आहे. चेक करा, तुम्ही जे क्वेश्चन सॉल्व्ह केला त्याचा आन्सरही 1च आलंय आणि त्यांनी दिलेला आन्सरही 1च आहे, म्हणजे दोन्ही साईड इक्वल झाले. मग फ्रॉम 1 and 2 काय म्हणायचं आहे, फ्रॉम इक्वेशन 1 and 2 f ऑफ x इज कंटिन्युअस. इक्वल झालं ना, f ऑफ x इज कंटिन्युअस ॲट x इज इक्वल टू 0 झालं. सो काय एवढं अवघड नव्हतं बघा, फक्त तुम्हाला e ने डिवाइड केलं तर लगेच तुमचा आन्सर येत होता. ठीक आहे, चला पुढच्या महत्त्वाचे सम करून वळूया. f ऑफ x इज इक्वल टू बघा 3 कंडिशन दिलेल्या आहेत आपल्याला, ax + 2b + 18, x² + 3a - b, 8x - 2, x <0, 0, x <x, 2, x < 2. पाहूया, पहिला फंक्शन आहे कंटिन्युअस. लक्षात घ्या, a आणि b काढायला विचारलं असेल तर फंक्शन कंटिन्युअसच असतं. मग यात कोणत्या व्हॅल्यू रिपीट आहेत फक्त बघा, एक मला 0 आणि 0 रिपीट दिसतोय, तर मी पहिला म्हणेल f ऑफ x इज कंटिन्युअस f of x is continuous at x is equal to 0. 0 ला फंक्शन कंटिन्युअस आहे. जर कंटिन्युअस असेल तर त्याचे दोन्ही साइड इक्वल असतात. कोणत्या, इथं लेस दॅन ग्रेटर दॅनचे केस आहेत. लेस दॅन ग्रेटर दॅन म्हणजे x टेंड्स टू लिमिट x टेंड्स टू 0 पेक्षा लहान फंक्शन म्हणजे 0 मायनस आणि 0 प्लस, हे दोन्ही कंडिशन यूज करायच्या. 0 प्लस f ऑफ x. आता 0 पेक्षा लहान फंक्शन कोणतं ते उचलायचं आपल्याला, लिमिट x टेंड्स टू 0
झिरोपेक्षा लहान बघा एक्स लेस दॅन झिरो म्हणजे पहिलंच एक्स प्लस 2b प्लस 18. त्यानंतर राईट साईडला बघा लिमिट एक्स टेन्स टू झिरो. झिरोपेक्षा मोठं फंक्शन कोणतं आहे बघा, झिरो लेस दॅन एक्स लेस दॅन 2. 0 ते 2 पर्यंत म्हणजे झिरोपेक्षा मोठं फंक्शन आहे दॅट इज एक्स स्क्वेअर प्लस 3a मायनस बी. झालं. आता जिथे जिथे एक्स आहे तिथे फक्त झिरो तुम्हाला टाकायचं इथे. एक्सला जर मी झिरो टाकलं तर काय a इंटू झिरो झिरो होणार, फक्त माझं होतो इथे 2b प्लस 18. पलीकडे एक्सला जर मी झिरो टाकला तर झिरो झाला हा झिरो प्लस 3a मायनस बी एवढंच होत आहे. थोडं सिम्प्लिफाय करून घ्या. हा 3a तसाच ठेवतो, मायनस बी तसाच, हा प्लस 2b राईटला आला तो झाला मायनस 2b. इकडं 18 वरती तसेच ठेवू आपण, म्हणजे 3a मायनस बी आणि मायनस 2b के झाले मायनस 3b इज इक्वल टू 18. एक इक्वेशन तयार झालंय बघा. मग त्याला डिवाइड बाय 3 केलं तर अजून सिम्प्लिफाय होईल. एक काम करू, दुसरं इक्वेशन कसं मिळतंय त्याच्यानुसार आपल्याला सिम्प्लिफाय करूया. याचंच ठेवू. आता एक फंक्शन कंटिन्युअस घेतलं तुम्ही झिरोसाठी, आता कोण रिपीट, दुसरा बघा दोन दोन रिपीट आहे. आता काय म्हणायचं नाव, एफ ऑफ एक्स इज अगेन कंटिन्युअस. एफ ऑफ एक्स इज कंटिन्युअस ॲट एक्स इज इक्वल टू 2 साठी सुद्धा कसं आहे फंक्शन कंटिन्युअस आहे. मग आता पुन्हा काय म्हणायचं आहे, लिमिट एक्स टेन्स टू 2 मायनस एफ ऑफ एक्स आणि लिमिट एक्स टेन्स टू 2 प्लस एफ ऑफ एक्स. आता हे फंक्शन घेऊन टाका. 2 पेक्षा लहान फंक्शन कोणतं आहे बघा, 2 पेक्षा लहान बघा एक्स लेस दॅन 2. लहान म्हणजे हेच एक्स स्क्वेअर प्लस 3a मायनस बी आणि राईट साईडला लिमिट एक्स टेन्स टू 2. 2 पेक्षा मोठं फंक्शन कोणतं आहे बघा, एक्स ग्रेटर दॅन 2 8x मायनस 2. जरा त्यात फक्त व्हॅल्यूज रिप्लेस करा. जिथे जिथे एक्स आहे तिथे 2 टाका. एक्सचा स्क्वेअर म्हणजे 2चा स्क्वेअर, 2चा स्क्वेअर काय आला 4 प्लस 3a मायनस बी. राईट साईड एक्सला जर मी 2 टाकला तर 2 8 चा 16, 16 मायनस 2 किती येणार माझं 14. म्हणजे इक्वेशन झालं माझं 3a मायनस बी 14 प्लस 4 राईटला गेला मायनस 4 म्हणजे 3a मायनस बी इज इक्वल टू 10. हे तुमचं दुसरं इक्वेशन आहे. जर मी दोन्ही इक्वेशन चेक केले बघा 3a तर सेम झालेलं आहेच, मग फक्त सबट्रॅक्शन करून घ्या डायरेक्टली. हे तुमचं इक्वेशन 1 आहे, हे तुमचं इक्वेशन 2 आहे. काय म्हणा, इक्वेशन 1 मायनस इक्वेशन 2. दोघांची जर आपण सबट्रॅक्शन केली, पहिलं इक्वेशन बघा काय होतं 3a मायनस 3b इज इक्वल टू 18. दुसरं इक्वेशन काय बघा 3a मायनस b इज इक्वल टू 10. दोघांचे आपण सबट्रॅक्शन करू. सबट्रॅक्शन करताना काय होणार, सगळ्यांचे साइन चेंज, म्हणजे मायनस मायनस होईल प्लस, इथे येणार मायनस. सबट्रॅक्शन केली बघा 3a मायनस 3a 0 झालं, मायनस 3b प्लस b म्हणजे मायनस 2b येणार आणि 18 मायनस 10 दॅट इज 8. म्हणजे मला वाटतं b ची किती व्हॅल्यू आली बघा, 2 मल्टिप्लाय केला डिवाइड तर b ची व्हॅल्यू बघा 2 4 चा 8 पण मायनस आहे पलीकडे जाईल म्हणजे b ची व्हॅल्यू मायनस 4. आणि b ची व्हॅल्यू कोणत्याही एका इक्वेशन मध्ये ठेवून द्या. इक्वेशन 2 मध्ये ठेवा नाही तर 1 मध्ये ठेवा. किती येईल बघा, आपले a ची व्हॅल्यू मी फक्त इथे डायरेक्ट लिहितो, तुम्ही फक्त प्रॉपर पुट करायचे. चला समजा b ची व्हॅल्यू मी इक्वेशन 2 मध्ये ठेवली बघा, ओरली करू. b मायनस 4 इथं ठेवला तर ऑलरेडी इथं मायनस आहे मध्ये आणि पुन्हा मायनस 4 जर ठेवला तर मायनस मायनस प्लस 4 होणार. प्लस 4 तिकडे गेला तर मायनस 4 म्हणजे 10 मायनस 4 काय येणार 6. मग 6 म्हणजे काय 3a इज इक्वल टू 6. तर a इज इक्वल टू किती आला रे 3 2 जा 6 म्हणजे a ची व्हॅल्यू 2 येईल आपली. ठीक आहे, यात काही शंका नसावी असा हा क्वेश्चन होता बघा, खूप महत्त्वाचा ए आणि बी काढायला विचारला जाणारा क्वेश्चन. ठीक आहे, चालेल. हा एकदम महत्त्वाचा एक्झामसाठी खूप IMP क्वेश्चन आहे. फाइंड ए असेल, फाइंड बी असेल, फाइंड के असेल, हे IMP क्वेश्चन असतात. ठीक आहे, चला पुढच्या पार्ट घेऊया. बघा तुमच्या समोर बघा पुढचा महत्त्वाचा क्वेश्चन ठेवला आहे. विचारा तुम्ही खूप सबस्टेशनला घाबरताय पण समजून घ्या, खूप महत्त्वाचा सम आहे. काय दिले फंक्शन ऑलरेडी सांगितले, एक फंक्शन दिले नॉट इक्वल आणि इक्वल द्यायला पाहिजे दिले नाहीये, पण ते म्हणतात काय की फंक्शन इज कंटिन्युअस ॲट. फंक्शन जर कंटिन्युअस असेल तर दोन्ही साईड इक्वल असतात. पण नॉट इक्वल आणि इक्वलची केस तुम्हाला मी लिहून दिली होती बघा. लिमिट एक्स टेन्स टू काय दिले बघा आता पाय बाय 2. एक्स टेन्स टू पाय बाय 2 एफ ऑफ एक्स म्हणायचा आणि इथं फक्त एफ ऑफ पाय बाय 2 येणार. कारण नॉट इक्वल इक्वल असेल तर एक्स टेन्स टू याला पाय बाय 2 म्हणतो, मायनस प्लस म्हणता येत नाही कारण लहान एक मोठा फंक्शन माहीत नसतो. त्यानंतर हे इक्वल असल्यामुळे याला पाय बाय 2 म्हणतो. हे दोन्ही साईड इक्वल असणार. बस ठीक आहे, पुढे आल्यानंतर काय मांडायचं लिमिट एक्स टेन्स टू पाय बाय 2 एफ ऑफ एक्स दिलाय बघा तुम्हाला एवढा मोठा, काय दिलाय रूट 2 प्लस साइन एक्स अपॉन मायनस रूट 3 अपॉन कॉस स्क्वेअर एक्स आणि इज इक्वल टू हा एफ ऑफ पाय बाय 2 तुमचा तसाच राहील. म्हणजे याचं जे उत्तर निघून येईल तेच उत्तर याचं असणार. हेच त्यांनी विचारलंय आपल्याला.
मग मी इकडे एफ ऑफ पाय बाय टू लिहून ठेवतो तसाच, म्हणजे काय होईल ते उत्तर आपलं याचंच असेल, आपल्याला फायनल करेल. इथे लिमिट एक्स टेन्स टू पाय बाय टू, एक्स टेन्स टू पाय बाय टू रूट 2 प्लस साइन एक्स मायनस रूट 3 डिवाइड बाय कॉस स्क्वेअर एक्स. आता एक काम करायचं आपल्याला, रूट आले, रूट जर कॅन्सल करायचं असेल तर आपल्याला माहिती आहे का रॅशनलायझेशन करतो आपण. याला रॅशनलाइज करून घ्या, 2 प्लस साइन एक्स मायनसचं कॉन्जुगेट होईल प्लस रूट 3 डिवाइड बाय रूट 2 प्लस साइन एक्स प्लस रूट 3. चला आता रॅशनलायझेशन झाल्यानंतर काय काय येते बघा, आपलं आन्सर याचं लिमिट एक्स टेन्स टू पाय बाय टू. वर तर फॉर्म्युला झाला आपला कोणता रे, ए मायनस बी ए प्लस बी. बघा दोघांची एकदा सबट्रॅक्शन, दोघांची एकदा ऍडिशन. ऍडिशनचा प्रश्न असेल ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, ए स्क्वेअर मध्ये याचं रूट गेलं म्हणजे उरला फक्त 2 प्लस साइन, आणि इथं बी स्क्वेअर मध्ये याचाही रूट गेलं उरला फक्त 3 डिवाइड कॉस स्क्वेअर आहे बघा, कॉस स्क्वेअर एक्स. त्यानंतर इकडे डिवाइडला उरला 1 अपॉन रूट 2 प्लस साइन एक्स प्लस रूट 3. त्यानंतर अजून सिम्प्लिफाय करूया, लिमिट एक्स टेन्स टू पाय बाय टू. वरती बघा 2 मायनस 3, 2 मधून 3 मायनस झाले, मायनस 1 उरेल मायनस 1 प्लस साइन एक्स डिवाइड बाय कॉस स्क्वेअर. कॉस स्क्वेअरची आयडेंटिटी आपल्याला माहिती आहे काय असते, 1 मायनस साइन स्क्वेअर. साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर 1 असतो, तसं कॉस स्क्वेअरचं काय होणार 1 मायनस साइन स्क्वेअर आयडेंटिटी आहे. त्यानंतर इनटू, लक्षात घ्या उरलेलं जे रूट असतं त्यात लिमिट टाकलं तरी चालतं, काही हरकत नाही. एक्सला काय टाकून द्या रूट मध्ये 2 प्लस साइन एक्सला टाकून दिला आपण पाय बाय 2 प्लस रूट 3. रॅशनलायझेशन केल्यानंतर उरलेलं जे रूट असतं त्यात लिमिट टाकलं तरी बिंदास चालेल. त्यानंतर उरलेला पार्ट बघा तसाच, लिमिट एक्स टेन्स टू पाय बाय टू. वरती काय उरला, मायनस साइन जर मी कॉमन घेतला तर मायनस साइन कॉमन घेतला तर मायनस 1 चा होईल प्लस 1, प्लस साइनचा होईल मायनस साइन, आणि डिवाइड बाय इथं बघ फॉर्म्युला झाला तुमचा 1 मायनस साइन स्क्वेअरचा कोणता, तो 1 चा स्क्वेअर दिला काय नाही दिला काय फरक नाही पडत. हा झाला बघा ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर काय असतो, ए प्लस बी मायनस बी. मग इथं खाली येणार आपलं 1 प्लस साइन एक्स आणि एकदा येणार 1 मायनस साइन एक्स. ठीक आहे. त्यानंतर इकडं उरलेला जो आहे पार्ट तो तसा समजा इथे लिहितो मी इंटू म्हणून, काय तो 1 अपॉन काय उरला बघा 2 प्लस रूट मध्ये 2 प्लस साइन पाय बाय 2 म्हणजे साइन 90, साइन 90 ची व्हॅल्यू असते 1 म्हणजे 2 प्लस 1 आणि प्लस हा रूट 3 तसाच. म्हणजे पुढे उत्तर काय येते आपलं बघा, लिमिट एक्स टेन्स टू. आता मला वाटतं आन्सर आपलं फायनल आलंय 1 मायनस साइन एक्स आणि हा 1 मायनस साइन एक्स कट झाला, आणि एकदा का कट झालं की बिंदास लिमिट पुट करा. लिमिट पुट करा म्हणजे एक जिथे जिथे एक्स तिथे पाय बाय टू टाकून द्या. आता म्हणजे काय उरला माझ्याबरोबर ते मायनस 1 अपॉन 1 प्लस साइन एक्सला टाकला आपण पाय बाय टू, आणि हे उरलेला 1 अपॉन 2 प्लस 1 म्हणजे रूट 3, आणि हाही रूट 3 म्हणजे काय झालं रूट 3 प्लस रूट 3 मायनस 1 अपॉन 1 प्लस साइन 90 असतो 1 रूट 3 प्लस रूट 3 2 रूट 3, इथं आला 2 रूट 3 मायनस 1 अपॉन 1 प्लस 1 2 इंटू 1 बाय 2 रूट 3, आणि किती आला फायनल मायनस 1 अपॉन 2 इंटू 4 रूट 3. किती रूट 3 आले, 4 रूट 3 आले. कसे उत्तर आले एफ ऑफ पाय बाय 2 चं जे क्वेश्चन आपल्याला विचारलेलं होतं, असा हा क्वेश्चन होता. खूप महत्त्वाचा क्वेश्चन जो सॉल्व्ह झाला. ठीक आहे. चला पुढच्या पाठावर आपलं बरेच एक्झाम्पल कव्हर करायचे आहेत, पण व्हिडिओ पुढे घेत राहूया. बघा तुमच्यासमोर पुढचा मी क्वेश्चन ठेवलेला आहे. काय दिलं आहे, नॉट इक्वल टू 0 इक्वल टू 0 के ची व्हॅल्यू काढून दाखवायची. के काढायचं म्हटलं फंक्शन कंटिन्यूअस असतं, त्याने सांगितलं सुद्धा हेच कंटिन्यूअस ॲट एक्स इक्वल टू 0 फंक्शन कंटिन्यूअस आहे. जर कंटिन्यूअस असेल दोन्ही साईड इक्वल असतात. नॉट इक्वल इक्वलची केस म्हणजे काय रे, लिमिट एक्स टेन्स टू 0 एफ ऑफ एक्स इज इक्वल टू काय असतो एफ ऑफ 0. हे चेंज होणार नाही. लिमिट एक्स टेन्स टू 0 एफ ऑफ एक्स म्हणजे कोण, हा पूर्ण एवढा काय बघा तो 16 पॉवर एक्स मायनस 1 9 पॉवर एक्स मायनस 1 डिवाइड बाय 27 पॉवर एक्स मायनस 1 32 पॉवर एक्स मायनस 1. राईट साईडला एफ ऑफ 0 म्हणजे इक्वल टू 0 ची व्हॅल्यू काय बघा के दिलेली आहे, म्हणजे झालंय दोन साईड इक्वल आहेत, म्हणजे याचं जे उत्तर येईल ते केच असेल. पण इथं जर पाहिलं तुम्ही हा कोणता फॉर्म तयार करणार आहे बघा, जो आपल्याला माहिती ए पॉवर एक्स मायनस 1 अपॉन एक्स असेल, याचं उत्तर असतं लॉग ए. मग हा फॉर्म्युला तयार होणार आहे पण किती बघा 1 2 3 4 ब्रॅकेट आले म्हणजे 4 फॉर्म्युले तयार होणार आहेत. पण प्रत्येकामध्ये इंटू आहे, इंटू असेल तर याला पण एक्स लागेल त्याला पण एक्स लागेल. एक्स इंटू एक्स किती होणार, एक्स स्क्वेअरची गरज आहे आपल्याला. म्हणून इथं म्हणायचं डिवाइड न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय एक्स स्क्वेअर. मी एक्स स्क्वेअर डिवाइड करून घेतलं, हा के इकडे देतो, बाकी सगळं लिमिट
एक्स टेन्स टू 0 वरती बघा 16 पॉवर एक्स मायनस 1 त्याला डिवाइड एक्स दिला, 9 पॉवर एक्स मायनस 1 त्याला एक एक्स दिला, न्यूमरेटरचं काम संपलं. त्यानंतर म्हटलं 27 पॉवर एक्स मायनस 1 त्याला एक्स दिला, 32 पॉवर एक्स मायनस 1 त्याला पण एक्स दिला. प्रत्येकाला आपण एक एक एक्स दिलेला आहे. म्हणजे के इज इक्वल टू, चला याचं उत्तर काय आलं बघा आपल्या रूलनुसार लॉग ए. लॉग ए म्हणजे लॉग 16. त्यानंतर दुसरं उत्तर काय आलं बघा, लॉग ए म्हणजे लॉग 9. त्यानंतर डिवाइड बाय याचा आन्सर लॉग 27 आणि त्यानंतर त्याचा आन्सर काय असेल लॉग 32. बस आता तुमचं काम आहे, काय काय कट होईल ते फक्त प्रयत्न करा. कॅन्सल मला वाटतं 16 हा 2चा कितवा पॉवर आहे, तर 16 हा 2चा चौथा पॉवर आहे. त्यानंतर 9 हा लॉग 3चा स्क्वेअर आहे, 27 हा 3चा क्यूब आहे बघा. तर सिम्प्लिफाय करत चालू आपण. 32 हा लॉग 2चा 5वा पॉवर आहे. मग आता लॉगचा रूल होता आपल्याकडे, एक फंक्शन चॅप्टर झालेला आहे, ज्या फंक्शनमध्ये शिकलो पॉवर असेल तर लॉगच्या जर नंबरच्या डोक्यावर नंबर पॉवर असेल तर तो पॉवर पुढे येतो. म्हणजे इथं बघा पॉवर तुमचा किती 4 पुढे आला तर 4 log 2 असं तयार झालं. त्यानंतर इथे पण पॉवर पुढे आला 2 log 3 डिवाइडला याचा पण 3 पुढे आला 3 log 3 आणि याचा एक 5 पुढे आला तर 5 log 2. म्हणजे काय काय कट झालं बघा आता. log 3 कट, log 2 कट. आन्सर आलं बघा तुमचं के इज इक्वल टू 4 into 2 म्हणजे 8 आणि 3 into 5 म्हणजे 15. हे याचं फायनल आन्सर असेल. एकाच फॉर्म्युला फक्त किती 4 वेळा यूज झाला, बस एवढंच. चला पुढच्या महत्त्वाच्या क्वेश्चनवर येऊया. बघा तुमच्यासमोर पुढचा क्वेश्चन आपण ठेवला आहे 1/x log 1 + 3x upon 1 - 2x इज इक्वल टू के नॉट इक्वल इक्वलची केस आहे. फंक्शन कंटिन्युअस आहे. मग पहिले मी काय सांगितलं, जर कंटिन्युअस असेल तर लिमिट x टेन्स टू काय 0 साठी आहे 0 f of x इज इक्वल टू लिमिट x टेन्स टू 0. आपलं 0 नाही येणार, ओनली काय फक्त इथे आपलं f of 0. लिमिट x टेन्स टू 0 f of x म्हणजे जे दिलेलं फंक्शन काय बघा 1/x log 1 + 3x upon 1 - 2x इज इक्वल टू f of 0 ची व्हॅल्यू काय दिली k. हे दोन्ही साइड इक्वल. बस याचं जे उत्तर येईल ते आपले k ची व्हॅल्यू असेल. आता लॉगचा एक रूल सांगूया तुम्हाला. लॉग a अपॉन b असेल म्हणजे लॉगचं जर डिव्हिजन असेल तर लॉगचे सबट्रॅक्शन होत असते. हा रूल आहे. मग मी याचे काय करतो बघा सबट्रॅक्शन करतो. म्हणजेच हे 1/x तुमचं तसाच आतमध्ये काय येणार बघा लॉग a म्हणजे न्यूमरेटर 1 + 3x मायनस b म्हणजे तुमचा डिनॉमिनेटर म्हणजे 1 - 2x. तर फक्त सबट्रॅक्शन इज इक्वल टू k. आता डिवाइड x आहे 1/x ने आपण मल्टिप्लाय करून घ्या. म्हणजे काय झालं लिमिट x टेन्स टू 0 log 1 + 3x upon x 1/x इंटू केलं तरी x डिवाइड आला मायनस इथे सुद्धा log 1 - 2x upon x हा पण x याला डिवाइड आला झालं. राईट साईडला तुमचा के तसाच. आता तुमच्याकडे बघा एक लॉगचा लिमिटचा फॉर्म्युला होता लिमिटमध्ये x टेन्स टू 0 जर का log 1 + kx upon x जर आला त्याचं उत्तर k असायचं बघा. मग इथं पहा 1 + kx upon x म्हणजे x सोबत जे काय उत्तर असेल तुमचं k. मग इथं पहा log सोबत 1 + 3x upon 3 मग k म्हणजे इथं 3 आला म्हणजे याचं उत्तर तुमचं 3 झालं. मायनस साईन मिळेल. इथं बघा x सोबत काय आलं -2 आलाय म्हणजे -2 मला घ्यावा लागेल इज इक्वल टू के. 3 - -2 म्हणजे काय झालं 3 + 2 इज इक्वल टू के. 3 + 2 किती झालं 5 इज इक्वल टू के म्हणजे के ची व्हॅल्यू 5 झाली. ठीक आहे. मला वाटतं सगळ्यांना कळालं असेल. जे फॉर्म्युला लागेल तो तुमच्यासमोर मी ठेवत आहे. अशा प्रकारे तुमचं कंटिन्युटी चांगली रिव्हिजन होत असेल अशी अपेक्षा करतो आणि मी पटपट एक्झाम घ्यायचा प्रयत्न करतो जेणेकरून मॅक्झिमम कव्हर होतील. मॅक्झिमम टॉपिक तुमचा कंटिन्यूचा कव्हर होईल. कंडिशन दोनच येत आहेत इक्वल नॉट इक्वल किंवा लेस दॅन ग्रेटर दॅन. बस दुसऱ्या कंडिशन नसतातच. ठीक आहे. चला पटकन पुढच्या समोर येऊया म्हणजे मॅक्झिमम सम कव्हर होईल. बघा तुमच्यासमोर फंक्शन ठेवलं गेलं f of x इज इक्वल टू k² - 16 upon k - 4 फॉर x नॉट इक्वल टू 0 इज इक्वल टू k फॉर x इज इक्वल टू 0. k फाइंड करायचं आपल्याला. जर k फाइंड करायचं पुन्हा काय सांगा फंक्शन कंटिन्युअस आहे. कंटिन्युअस जर असेल दोन साइड इक्वल झाल्या कोणत्या तर लिमिट x टेन्स टू 4 f of x इज इक्वल टू f of 4 हे दोन साइड इक्वल झाल्या की 0 नाही. आता कोणी 4 म्हणून तर 4 आणि 4 यूज करायचं आपण. झालं मग लिमिट x टेन्स टू 4 f of x काय दिला त्यांनी आपल्याला k² - 16 अपॉन k - 4 इज इक्वल टू काय दिलं तुम्हाला k दिलाय बघा त्यांनी. ठीक आहे. त्यानंतर पुढे
एक मिनिट इथं केच्या ऐवजी काय पाहिजे, एक्स पाहिजे बघा. इथं के स्क्वेअर नाही, एक्स स्क्वेअर येईल. इथं पण येणार माझा एक्स, इथे येणार एक्स. आता इथं कारण लिमिट आपला एक्स असेल तर के नाही, इथं एक्स पाहिजे. त्यानंतर बघा लिमिट एक्स टेन्स टू 4, इथं पहा एक्स स्क्वेअर मायनस 16 कोणाचा स्क्वेअर आहे तर 16 4चा स्क्वेअर आहे, डिवाइड बाय एक्स मायनस 4 इज इक्वल टू के. त्यानंतर इथं बघा हा फॉर्मॅट झाला बघा ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर नुसार काय लिहू शकतो आपण याला, ए मायनस बी प्लस बी म्हणजे एक्स मायनस 4 आणि एक्स प्लस 4 लिहू शकतो, डिवाइड बाय इथं एक्स मायनस 4 आहे तसाच इज इक्वल टू के. इथं पहा तुमचा एक्स मायनस 4 कॅन्सल झाला, उरला काय फक्त एक्स आणि एक्सचं लिमिट काय टाकायचं आहे 4. 4 जर टाकलं मी यामध्ये तर एक्स प्लस एक्सच्या जागेत 4 टाका, 4 प्लस 4 होणार इज इक्वल टू के. म्हणजे उत्तर आलं 4 आणि 4 किती रे 8, दॅट इज द व्हॅल्यू ऑफ के. काही शंका नसावी, एकदम प्रॉपर इझी वे सांगत आहे, त्याचाही सोम सॉल्व्ह झाला. ठीक आहे, त्यानंतर पुढचा कंटिन्युअस आहे का स्टुडंट्स ओळखायचं आपल्याला फक्त. ठीक आहे, इक्वल नॉट इक्वलची केस आहे, मग आपण एक एक चेक करायला घ्यायचं. तर कंटिन्युअस आहे की ओळखायचं आहे म्हणून एक्स टेन्स टू 1 एफ ऑफ एक्स म्हणूया. काय समजलं रे, लिमिट एक्स टेन्स टू 1 एफ ऑफ एक्स म्हणजे एवढा मोठी टर्म दिली बघा, एक्स स्क्वेअर प्लस 18x मायनस 19 डिवाइड बाय एक्स मायनस 1. एक एक टर्म घेऊन सोडवायचं, याचं जे उत्तर इथे याच्या एवढंच येते का फक्त बघायचं आपल्याला. चला पुढे सॉल्व केलं, लिमिट एक्स टेन्स टू 1. हे क्वाड्रॅटिक इक्वेशन झालंय, फॅक्टर सांगा. मल्टिप्लिकेशन किती पाहिजे आपल्याला, मायनस 19, ॲडिशन पाहिजे प्लस 18. असे कोणते फॅक्टर पडतील बघा, मल्टिप्लिकेशन मायनस 19 पाहिजे, ॲडिशन प्लस 18 पाहिजे. मला वाटतं 19 म्हणून 19च होती, पण प्लस मायनस कोणाला द्या, तो 1ला मी मायनस दिला तर 19 मायनस 1 काय येते बघा 18. तर फॅक्टर पडले एक्स, पहिला फॅक्टर प्लस 19 एक्स, दुसरा फॅक्टर मायनस 1 अपॉन एक्स मायनस 1. एक्स मायनस 1 कॅन्सल झालं, काय उरलं फक्त आता एक्सचं व्हॅल्यू काय 1 आहे, लिमिट पुट करा. कारण एकदा का टर्म कट झाली एक्सचं लिमिट टाकायचं, एक्सचा जर 1 टाकला तर 1 प्लस 19 आणि 1 प्लस 19 किती झाले 20. हे आलं इक्वेशन 1. आणि दुसरं पण त्याने याचा आन्सर पण 20 दिलाय, म्हणजे एफ ऑफ कशाचा आन्सर 1चा आन्सर, एफ ऑफ 1चा आन्सर किती दिलाय त्याने 20 दिलाय, याला इक्वेशन 2 म्हणा. मग फ्रॉम इक्वेशन 1 and 2 काय म्हणायचं तुम्हाला, एफ ऑफ एक्स इज कंटिन्युअस. एफ ऑफ एक्स इज कंटिन्युअस ॲट कोणत्या व्हॅल्यू कंटिन्युअस आले रे, तर एक्स इज इक्वल 1 साठी 1 या व्हॅल्यूसाठी चेक करा म्हटलं होतं. ठीक आहे, चला पुढचं एक शेवटचं एक्झाम्पल बघूया. मग पुढचं एक्झाम्पल ठेवलंय मी काय की एफ ऑफ एक्स दिलेला आहे, फंक्शन कसं आहे बघा कंटिन्युअस आहे, तर एफ ऑफ 0 काढा. जर फंक्शन कंटिन्युअस असेल तुम्हाला मी सांगितलं 2 केस इक्वल असतात. कोणत्या, लिमिट एक्स टेन्स टू 0 एफ ऑफ एक्स आणि अजून इज इक्वल टू कोण असतो एफ ऑफ 0. नॉट इक्वल साठी ही कंडिशन असते आणि इक्वल साठी ही कंडिशन असते. तर मग आपण लिमिट एक्स टेन्स टू 0 एफ ऑफ एक्स दिलेला आहे तुम्हाला एवढा मोठा आहे बघा, साइन 2x इंटू tan 5x अपॉन e पॉवर 3x मायनस 1चा स्क्वेअर. राईट साईडला एफ ऑफ 0 तसाच, कारण याचं जे उत्तर येणार ते त्याचं उत्तर असणार आहे, फंक्शन कंटिन्युअस आहे म्हणून हेच काढा म्हटलं त्यांनी आपले एफ ऑफ 0. तर लक्षात घ्या तुम्हाला याचं किती फॉर्म्युला तयार होणार, फॉर्म्युला भरपूर होणार बघा. साइन 2x म्हणजे साइन kx अपॉन x असेल, त्याचं उत्तर k येतं. अजून बघा टॅनचा लागे टॅन kx अपॉन x असेल, त्याचं उत्तर काय येतं k येतं. अजून एक फॉर्म्युला लागेल बघा e चा, e पॉवर kx मायनस 1 अपॉन x असेल तर k येणार. 3 फॉर्म्युला तयार झालेले आहेत बघा. तुम्ही आता वरती साइन आणि टॅन प्रत्येकाला एक डिवाइड x आणि x पाहिजे म्हणून x इंटू x एक्स स्क्वेअरची गरज आहे म्हणून मी इथे म्हणजे डिवाइड न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय एक्स स्क्वेअर. जर मी एक्स स्क्वेअरने डिवाइड केलं माझं उत्तर काय आलं बघा, या एक्स स्क्वेअर पैकी साइन 2x ला आपण एक x देऊ आणि एक tan 5x ला पण एक x दिला म्हणजे x इंटू x एक्स स्क्वेअर न्यूमरेटरला मिळाला. त्यानंतर डिवाइड बघा e पॉवर 3x मायनस 1चा स्क्वेअर आणि एक त्याला x स्क्वेअर देऊन टाकला इज इक्वल टू काय तुमचं एफ ऑफ 0. मला उत्तर झालंय आपलं बघा. काय उत्तर येत आहे तर बघा साइन 2x अपॉन x म्हणजे याच्यानुसार k उत्तर असतं, k म्हणजे इथं 2 आला. त्यानंतर पुढचा tan kx अपॉन x ते उत्तर काय, k म्हणजे बघा टॅनचे ते k असतो, याचा 5 आला. डिवाइडला याचा पण उत्तर बघा kच असतं, k म्हणजे ते काय 3 आला. पण या बघा या ब्रॅकेटचा स्क्वेअर x चा स्क्वेअर असेल तर 3 चा स्क्वेअर द्यायला विसरू नका. राईट साइड एफ ऑफ 0 तसाच. म्हणजे उत्तर झालं बघा 5 टू द 10 अपॉन 3 चा स्क्वेअर 9 म्हणजे दॅट इज आवर एफ ऑफ 0.
अशा प्रकारे तुमची मी सगळी कंटिन्युटीची रिव्हिजन घेतलेली आहे. प्रॉपर एक ना एक एक्झाम्पल प्रॉपर सोडवून घ्या. मला वाटत नाही की अडचण आहे. कंटिन्युटी एवढं आहे, अवघड चॅप्टर नाही, एकदम इझी आणि एकदम मस्त चॅप्टर आहे. तुम्ही फक्त प्रॉपर कंडिशन समजून घेतलेल्या असतील तर. आणि कमेंट कमेंट करायला विसरू नका. कसा वाटला एपिसोड, कसा वाटला हा पार्ट, नक्की कमेंट करा, नक्की मला कळवा. आणि लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. तर चला, तर आपण भेटूया पुढच्या एक नवीन आणि खतरनाक टॉपिकमध्ये भेटूया लवकरच. धन्यवाद.